नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं राज कपूर किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पे अभी मेरा विजिट जो है महाराष्ट्र में चल रहा है और काकनपाड़ा से आगे बढ़ते हुए काकनपाड़ा में ही शायद ये आता है जगह, मेरे को पता नहीं है। किसान से बात करते हैं। यहाँ CK G9 का प्लांट लगा है और किसान का मेहनत जो है कैसे रंग लाया है वो किसान ही बताएगा। ये CK G9 का जो है बंच आया हुआ है। किसान काफ़ी मेहनत करते हैं तो रिजल्ट ऐसा दिखता है। हर बंच अपने आप में बेहतरीन रिजल्ट। त्याच्याने होतं काय की केळी कितीही दाबा तुम्ही जमिनीत कितीही खोल काढा ती काही कालांतराने जसं पाऊस पडतो गणेश भाई राम राम। राम राम भैया। किनका है प्लॉट? भैया ये है। आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर है, कब लगा हुआ है प्लॉट? शरद नारायणराव डाफे, राहणार अचलपूर, शहापूर जंगलमध्ये. कधीची लागवड आहे हे आपली? ऑगस्टच्या 25 तारखेला बियाणं आलाय आणि 31 तारखेला लावला गेला आहे, ऑगस्टच्या आखरी. तुषार भाई गभने जो है यहाँ के जो मेन यहाँ किसान कार्यशाला को लीड कर रहे हैं। दूसरा कि यहाँ के केला, पपैया, कॉटन, मेन संतरा, इन सारे क्रॉप में जो नए लड़के हैं, जो नवयुवक है, इन किसानों को प्रॉपर लाइनअप, जो प्रॉपर तरीके से जो गाइडलाइन दे रहा है, उन लोगों के साथ मिलाकर कुछ अच्छी चीजें कराने का इनका काम यहाँ पे चल रहा है। तो इनसे ही थोड़ा सा इनका इंटरव्यू ले लें। एक्चुअली में यंग जनरेशन सामने अगर आता है तो फिर जो है जो पहले किसान जिस ढर्रे पे चल रहे हैं उसमें थोड़ा सा जो है चेंज करने में शायद ये लोग सक्षम हो पाएंगे। और काफ़ी दिनों से ये मेरे ख्याल से जो है यहाँ पर किसानों के बीच हूँ। यहाँ से लगभग 8 से 9 साल पहले पारंपरिक पद्धति से खेती करते थे। मतलब हमारे दादाजी पिताजी जैसे करते थे वैसे करते थे। उसमें टनेज वगैरह और क्वालिटी इतनी खास मेंटेन नहीं हो पाती थी और इतने खास पैसे नहीं बन पाते थे। तो हमने जैसा नई हम जो निकल के आए अभी, और आपसे जब आप लोगों से जब से हम जुड़े हैं तब से हम कुछ ना कुछ नया सीख रहे हैं। और इससे पहले जो है कोई आप लोगों को सिखाने या बताने कि इस रास्ते चलना है, ऐसा करना है, कोई बताया क्या? जी आए, सब आए, लेकिन वो सब लूट मार करके चले गए। ऐसा सीधा मैं क्लेम नहीं कर रहा, लेकिन सब आए, बहुत जने अभी भी आएंगे शायद। लेकिन मैंने जो देखा आपके अंदर, तो मेरे को जो लगा और मैंने उसका सही में विश्लेषण किया और मेरे को सही में आपसे जो माहिती मिली, सब जो मिला, निस्वार्थ जो सेवा है, तो उसके वजह से इतना सारा जो आपके सामने जो रिजल्ट मिल रहा है, तो ये उसका ही नतीजा है। और आपने जो है इनको सुना क्या? हाँ। ये जो बताए वही फॉलो किए या अपना किए? अपना भी किए, उसका भी किए। इन्होंने जो बताया उसका भी काम किया और मेरे को जो मालूम है इसका वो भी किया मैंने, दोनों भी। जो इनका खुद का अनुभव है, इनके बताने के बाद जो आप पहले भी केले की खेती करते होंगे, तो कुछ अलग परिणाम निकल के आया क्या? हाँ, बीजाने का परिणाम निकल गया। फनिया 10 ही फेंक रहा है, वो झाड़ कितना भी बड़ा रहे। नहीं तो ये वन में 14-17 फनिया अवेलेबल रहते थे हमारे एक बार में। और केले की क्वालिटी में कोई अंतर है? लंबाई वाधा वगैरह में है ना अंतर? अंतर है, केले में भी और साइज में भी अंतर है बाकी वेराइटियों से। मतलब इनके बताने के अनुसार आपने काम किया तो रिजल्ट आपको अच्छा मिला। यहाँ जितने अदर प्लॉट हैं उसमें और आप में क्या अंतर दिख रहा है? बहुत सारा अंतर है।
कोई अदर लगाए हैं वो यहाँ हैं क्या? प्रवीण भाऊ या ना इकडे, ये रमेश बोगोळे ये भी है दर वाले। कोई कंपनी पे ऊपर अपने को कहीं हाँ। ये नहीं है, काम करने की जो प्रणाली है हाँ, उसको रिपेयर करवाना है। दूसरा कि जो वातावरण परिस्थिति और सिचुएशन हर साल अलग अलग चेंज हो रहा है। शायद हम लोग तो खेती कर ही रहे हैं पिछले 10 साल 20 साल 50 सालों से, तो वो पारंपरिक चीजें हैं। जैसे ये भैया ने मुझे पूछा कि ऊपर से पोंगा नीचे जाता है, ऊपर से सड़ गलन लगती है, तो हर किसी के खेत में वो समस्याएं नहीं जाती है। और 10 में से 2 किसान 5 किसान उनके खेतों में जाती है। अभी वो क्यों आती है, कब आती है, ये सारी चीजें जब आपके पास इतना एनालिसिस डाटा अगर आप करके रखोगे, तो फिर आप आज के डेट में इतना डाटा अगर कलेक्ट करके रखे हो, तो शायद कल के डेट में वो चीज आने से पहले ही आप उसका प्रिवेंटिवली प्रोटेक्शन करके वो चीज नहीं आएगी आपके पास। जैसे इनको जो ये अभी इनके खेत में जो लुंगर आए हुए हैं, तो प्रिवेंटली देन इनको जितनी भी चीजें बताई गई है, तो समय से पहले ही इनको बताया गया है कि ये कर लीजिए, ये कर लीजिए। अभी ये कर लीजिए मतलब इसका मतलब क्या है कि इनको लगा होगा कि यार ये पहले व्यक्ति है कि ये बार बार मुझे इतना प्रेशराइज कर रहे हैं और मुझे ये करने के लिए बार बार प्रेरित कर रहे हैं। लेकिन उसके परिणाम स्वरूप आप रिजल्ट अगर आज देखोगे ना, तो बाकी मुकाबलों में आपको अलग लगेगा। दूसरा, खर्चे में इतना ज्यादा खर्चा नहीं है कि आपको लगेगा कि पूरा जेब ही खाली हो गया। नॉर्मल चीजें हैं। जैसे आपको कई बार इन्होंने ये खड़ी साकर भी बोल दिया होगा, कभी बोल्ड शुगर में बोलता होगा, तो जो खड़ी साकर बोल दिया होगा, कई बार अल्कोहल में मैं देशी शराब बोल देता हूँ। तो किसानों को लगता है कि यार ये अलग सी कौन सी ये खेती हो रही है जैसे जिसमें ये चीजें डाली जा रही है। लेकिन उसके परिणाम आप अगर देखोगे, 4 किलो साकर खा लिया ना। बराबर। अभी इसको गुड़ डालेंगे, इसको गुड़ डालेंगे, जब गुड़ शक्कर ये सारी चीजें देखिए, जितनी भी हम लोग चीजें जैसे मानव शरीर शास्त्र और वनस्पति शरीर शास्त्र, इसमें भिन्नताएं नॉर्मल चीजें जो है, कुछ ही चीजें जो है वो अलग अलग है। इसको भी एनपीके चाहिए, प्राइमरी सेकेंडरी न्यूट्रिशन चाहिए, हमारी बॉडी के लिए भी वही चीजें चाहिए। इसको भी अमीनो प्रोटीन पाउडर बोलते हैं। अपने बॉडी को भी आपको अगर देखा होगा कि छोटे बच्चे की हाइट वगैरह नहीं बढ़ रही है, तो उसको भी प्रोटीन पाउडर ही देते हैं दूध में मिलाकर खिलाने के लिए। तो वो अलग अलग फंडा है। अपनी खाने की चीजें उससे थोड़ा सी उच्च लेवल की है, इसकी खाने वाली चीजें थोड़ा सी निचले लेवल की है। तो लेकिन उसको कब डालना चाहिए, कितने समय बाद देना चाहिए, नहीं तो कई सारे एग्रोनॉमिक्स ऐसे आते हैं कि वो बैग ही पूरा आपके पास खाली कर जाने का प्रयास करते हैं। तो वो चीजें गड़बड़ है मार्केट में। एक्चुअल हम कोई भी फसल कर रहे हैं, केला ही नहीं, कोई भी फसल हम लोग कर रहे हैं, तो सबसे पहले हमें उसके बारे में पूरी जानकारी हासिल होना आवश्यक है। दूसरा, जानकारी हासिल करने के साथ साथ वातावरण अगर चेंज होता है तो उसके परिणाम इसके ऊपर क्या होते हैं। जैसे अभी गर्मी गिरी है, ये 20 से 25 दिन में इतनी भयंकर लू है, इसके परिणाम स्वरूप ये अभी कुछ नहीं दिखाएगा, आज के 15-20 दिन बाद जब बारिश होगी तब ये रिएक्ट करेगा। दूसरा, हमारी बॉडी भी तभी रिएक्ट करेगी। क्या रिएक्ट करेगी? सर्दी, खांसी, हाथ पैर दर्द करना, ऐसे लगना कि अभी तो उठा ही नहीं जा रहा है, वैसे ही ये पौधा भी करेगा, क्योंकि अचानक से वातावरण चेंज हो जाएगा। तब फिर क्या करना चाहिए? इसीलिए आज ही कर लेना चाहिए। तो इसका ट्रेस रिलीज करने के लिए आज के डेट में हर किसान जो मेरी बाइट सुन रहा है, अंजनगांव सुरजी में मैं हूँ, यहाँ पर परतवाड़ा अचलपुर में मैं हूँ, तो ये क्षेत्र वाइज यहाँ से लेकर आप चले जाइए गुजरात, क्योंकि हम लोग ये सातपुड़ा की पहाड़ी का पूरा वहां तक बेल्ट है। तो हर किसान ने गर्मी से ये जो टेम्परेचर बढ़ा था, इसको, इस पौधे को ट्रेस से निकलने के लिए, अभी नहीं दिखाएगा, लेकिन इससे निकलने के लिए आपको करना क्या है, प्रति 1 एकड़ के लिए 2 लीटर छाछ लेना है, ताक आपण म्हणतो त्याला, 2 किलो गुड़, 2 किलो जर्जरी गुड़, 400 ग्राम अमीनो प्रोटीन पाउडर मिलता है मार्केट में, एचडीएल फॉर्म में लेना है,
200 ग्राम इसमें मिक्स माइक्रोन्यूटन, वो भी एचडीएल फ्रॉम एचडीएल का ही लेना है। ये इन चीजों को एक जगह पे मिक्स करना है, मतलब 5 लीटर के कैन में भी आप इसको मिक्स कर सकते हो। अगर किसी किसान ने 2 एकड़ केला लगाया हुआ है तो 2 एकड़ के लिए इसको मल्टीपल बाय 2 करना है। उतना एक जगह पे मिक्स करके 2 दिन रखना है। तीसरे दिन 2 से 3 घंटे पानी देकर लास्ट में जब आप ड्रिप बंद करने जाओगे या मोटर बंद करने जाओगे, उस समय आपको ड्रिप से एप्लीकेशन करके इसको छोड़ देना है और उसके बाद में 20 मिनट बाद मोटर बंद करके घर पे चला जाना। इससे जीवाणुओं की जो बैक्टीरिया कॉलोनी है नीचे, बायोडायवर्सिटी इस अवस्था में मल्टीप्लिकेशन में जाएगी, क्योंकि केला हरा भरा है, लुंगर भी दे रहा है, सारी चीजें कर रहा है, लेकिन पौधे को जब 15 दिन बाद अचानक से वातावरण चेंज होगा तब वो स्टॉप करेगा। बराबर। दूसरा, अभी फंगल आपको नहीं दिख रही है, लेकिन वो रीजनरेट हो चुकी है। रीजनरेट मतलब कि जब उसे एक्टिव ह्यूमिडिटी मिलेगी यहाँ पर, तब वो आपको दिखना शुरू हो जाएगी। तो केले में रेड रस्टिंग की समस्याएं आती है, करपा सिगाटोका की समस्याएं आएगी। यहाँ पे ये जो इसका ऑक्सीजन है, ये पाउडरी है, ये खत्म होना शुरू हो जाती है। यहाँ पे ये रेड रेड होना शुरू हो जाता है, देख रहे हो ये फंगल बढ़ रही है ये वाली। अभी इसके लिए करना क्या चाहिए? अर्ली 15 दिन बाद से अभी कर लो तो 15 लीटर पानी में कॉन्फिडर या अपना नेटियो आता है, नेटियो फंगिसाइड लेना है 10 ग्राम 15 लीटर में, और सुपर कॉन्फिडर लेना है। नॉर्मल कॉन्फिडर नहीं, सुपर कॉन्फिडर आता है वो 7 ml, उसमें 50 ग्राम बोल्ड शुगर और उसमें गोल्ड शुगर म्हणजे खडी साखर खडी साखर आणि 2 ते 3 ml त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर याला मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर पूर्ण फॉगर्स करायचा, सिंगल नोझल घ्यायचा, फक्त प्रेशर मोठा झाला पाहिजे आणि प्रेशर मोठा करून पूर्ण ह्या झाडाच्या सुडोस्टेम वरती, याला सुडोस्टेम म्हणतात, आणि घडावरती फोगिंग करून द्यायचा, काहीही फरक पडत नाही। हा जर का घडाला तुम्ही नित्रवलं, पूर्ण पाणी पाझरलं, तर तो जिथंही ते पाणी पाझरेल आणि जिथं ते पाणी थांबेल तिथं त्याला मात्र डॉट दिसतील, डाग पडायचे। म्हणून धुरासारखा स्प्रे करायचा। आज जर तुम्ही केला तर ही जी फंगल जी तुम्हाला सूक्ष्मदर्शीने दिसेल ती आता डोळ्याला तुमच्या दिसणार नाही, पण तुमच्या प्लॉटांमध्ये त्या एंट्र्या करून घेतलेल्या आहेत त्यांनी। आज जर तुम्ही त्या गोष्टी करून घेतल्या प्रिव्हेंटिव्हली, तर मालाची अशीची अशी क्वालिटी तुम्हाला त्या कटिंगच्या वेळेस सुद्धा दिसेल। म्हणून ह्या 2 गोष्टी करून घेणे फार महत्वाचे आहेत आणि नॉमिनल आहेत, मार्केटला इथं अवेलेबल आहेत, इथून घ्या आणि इथूनच करा। कारण आता ज्या निष्फळ होणाऱ्या केड्या आहेत याला 110% तुम्हाला भाव भेटेल म्हणजे भेटेल। कारण मी 15 दिवसापासून टूर वरती आहे, सोलापूर करमाळा गेलो, आमचं रावेर, बऱ्हाणपूर, जळगाव हा पूर्ण बेल्ट केळीचा संपला आहे, तुम्हाला माहिती असेल। गेल्या 8-10 दिवसात तिथं केळी उभी नाही, बायकायदा कोणाची केळी उभी असेल ते आता टिकत नाही, थोडीशी बी हवा आली की ते पडते, कारण एकदा पड्या लागल्यानंतर तो उभाच राहत नाही ना। इथले 10 झाडं पडले की बाजूच्या आजूबाजू थोडी हवा आली म्हणजे ते पण पडतात, तर गडबड आहे। म्हणून याला व्यवस्थित टिकवा म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवा। दुसरी गोष्ट की बंच मॅनेजमेंट करा। आता हा जो आहे याचे हे एक पान त्या 2 झाडांना गडबड करते आहे, तर याला हे जे आहेत वरचे जे हे आलेले 2 केळं जे आहेत, हे याला 3 केळांना काढून टाका, याची क्लिनिंग करा व्यवस्थित। 1 2 3 4 5 6 7 8 9 9च ठेवा। हे 10व्या फण्याला जीव जाऊ देऊ नका बिलकुल, कारण तुम्ही त्याचे व्यवस्थित फुलं वगैरे तोडले तर वाटत असेल, पण हे केळं जे आहेत ना हे तुमचं इमेज डाऊन करताय। हा घड एवढा सुंदर आणि चांगला कापला जाईल ना आणि व्यवस्थित दिसेल। आता वरच्या याला माझे हात पुरत नाहीये,
हे केळं सुद्धा ठेवायचे नाही, फुकट पोसत बसायचं नाही त्याला. बासे बांगाच्या दिवशी होऊन देईन तो काय. आता एवढ्या याच्यामध्ये हा एवढा बेस्ट आणि चांगला राहील. आता जेवढे केळे तुम्ही काढले तेवढ्या लवकर कटिंगला येईल, नाही तर तू त्याला भरतच बसला असता. प्रत्येक घडामध्ये तेच तुम्हाला बंच मॅनेज करायचं आहे, जास्त पंजे ठेवायचे नाही. आता ह्या पण घड आहे, याला ज्याला पानं अडतात त्याचे पानं साफ करून घ्यायचे. या अवस्थेमध्ये तुमचं बंच मॅनेजमेंट झालं पाहिजे. एकच केळं ठेवायचं नाही तर त्या टायमाला हे 3 केळं बघून बी जीव जातो. मायात जात होता माझ्या शेतामध्ये, ते 3 केळं बी एवढे लंबे लंबे दिसतात, असं वाटत होतं की हा पंजा ठेवायला पाहिजे होता. असं गडबड होते आपलं बी, बरोबर. कारण हे प्रॅक्टिकल मी स्वतः शेतांमध्ये करतोय म्हणून सांगतोय तुम्हाला. पाण्याचा रस एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे क्वालिटी बेस्ट आहे. हा थेंब कमीत कमी केळं घड हे कमळ तोडल्यानंतर 15 थेंब पडायला पाहिजे. किती? 15 ते 16 थेंब पडायला पाहिजे, तेव्हा आपल्या केळ्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे समजते. 2 ते 3 थेंब पडले की समजायचं की काम फेट झालेलं आहे. हे केळं सुक्कट पडेल, आजार पण येऊ शकतो, टायमावरती याला काही येऊ शकतं. एखादी व्यक्ती एकदम पहिलवान असला की तो कोरोना येऊ द्या का कोरोनाचा बाप येऊ द्या, त्याला काही असर पडत नाही त्या गोष्टीचा लवकर. तसं केळी व्यवस्थित आहे. पण आपल्या याच्यामध्ये फंगल डिसीज हा आलेला आहे, कारण हे एवढं सशक्त झाड, चांगला बंच दिलेला, याच्यावरती हा रेड रस दिसतो आहे. हा फंगल जो आहे हा आज मृत पेशीमध्ये आहे, म्हणजे हा ऍक्टिव्ह नाही. पण ज्या टायमाला याला ह्युमिडिटी मिळाली 80च्या लगभगची, त्या टायमाला हा रिजनरेट होईल आणि हा स्पोरल होईल आणि हा फुटला, याचा ब्लास्ट झाला रे झाला की हा पूर्ण स्प्रेड होऊन जाईल. त्याच्या आधीच त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्हली जर तुम्ही प्रोटेक्शन घेतलं तर हे सगळं संपून जाईल. नाही माझ्या लक्षात येऊन राहिलं, तिच्यात असे काय चट्टे नाही होते पहिले. हे चट्टे नव्हते, याच्यावर पुरं पावडर होतं. हे जे झाड आहे ना तिच्यावर पुरं पावडर होतं. ते पावडर धीरे धीरे गायब होऊन राहिलं. तर ते आहे, हेच तुमचं नशीब आहे. तुमच्या हे पावडर जे आहे ना, तर 18 वर्षाच्या मुलाला मुशी आली म्हणजे नंतर त्याचं तो जवानी आली तशी गोष्ट आहे. तशी या झाडाला पावडर आहे म्हणजे हा फुल जवानीमध्ये आता. आणि जशी जशी पावडर जाईल तसं तसं तो म्हातारा होत चालला, म्हणजे त्याला केव्हा कोणता आजार पछाडीन याचा भरोसा नाही. मग त्या म्हातारी माणसाला आता 18व्या वर्षी बी येते आहे. मुलांना म्हातारा तो 18व्या वर्षी बी दिसतोय, त्याचे तितंबे तसे असले तर बरोबर. तर काही काही 80चे बी बुड्ढे जवान आहेत, ते आज बी हिरोन्यांना नाचवत आहे. तर त्याच्या मागचं कारण काय? तसं ह्या झाडाला काय पाहिजे योग्य वेळी जर आपण त्या गोष्टी जर न्यूट्रिशनच्या जर व्यवस्थित बॅलन्स केल्या, जसं आता तुम्ही म्हणतात की हे काळे हे पडले, हे मॅच्युरिटीज आहेत, पण हे नको पडायला पाहिजे. हा जो रेड रश त्याच्यावरती दिसतो आहे, ही पावडरी जी जाते आहे ती नको गेली पाहिजे. तर ती नको गेली पाहिजे म्हणजे आता एखादी प्रिव्हेंटिव्हली स्प्रे काढून घ्या, म्हणजे केळी पण एक स्टेबल होऊन जाते, त्याच्यावरती थ्रिप्स माइट्स आणि फंगस येत नाही. कारण तुम्हाला सुपर कॉन्फिडर दिलं म्हणजे त्याच्यानं थ्रिप्स माइट्स ब्राइट्स गेले. आणि नेटिव्ह हा फंगिसाइडचा सगळ्यात शेवटला मॉलिक्यूल आहे. तो किती सांगितला मी? एक 10-20 लिटरला, म्हणजे फार कमी आहे. पण त्याला स्प्रेड करण्यासाठी तुम्हाला सिलिकॉन दिला. दुसरी गोष्ट, थ्रिप्स माइट्सला आमंत्रण म्हणून खडीसाखर दिली. आमंत्रण म्हणजे काय आहे की जर इथं खडीसाखरच्या सोबत जर का स्प्रे केला तर होईल काय, थ्रिप्स माइट्सला असा स्मेल जाईल की इथं खडीसाखर म्हणजे गुलाबजामुन आले, पण त्या गुलाबजामुन मध्ये विष टाकून आला हे कोणालाही माहिती नाही. खा गुलाबजामुन न वा लंबे, तो प्रकार आहे. आणि मेन गोष्ट होते काय की ज्या वेळेस आपण खडीसाखर पाण्यामध्ये टाकतो ती कार्बन डायऑक्साईड सोडते. तुम्ही बघितलं असेल साखर पाण्यात टाकली की बुडबुडे निघतात, म्हणजे ती कार्बन डायऑक्साईड सोडते. आणि कार्बन डायऑक्साईड झाड शक करते दिवसाच्या टायमाला. रात्री भले आपण रात्री थोडी स्प्रे करतो, दिवसाला जेवढे स्प्रे करतो त्यात 50 ते 60 ग्रॅम तुम्ही खडी साखर घेत जा. नॉर्मल साखर नाही बारीक, त्यात सल्फर असतं दाणे बनवण्यासाठी. मोठी खांड घ्यायची, जेवढं मोठं खांड भेटलं तेवढं व्यवस्थित. खडी साखर फक्त लोक साखर घेऊन येतील पावशर की जाऊ दे खडी साखर विसरला तर दुकानातून साखर घे, पण ते वाईट आहे, त्यात सल्फर असतं त्याचे दाणे बनवण्यासाठी, तर ते गडबड आहे. खडी साखरच घ्यायची म्हणजे चांगलं आहे. आणि आपण बी खडी साखरच खायची, ते शरीरासाठी चांगलं आहे. अजून काही प्रश्न असले तुम्ही विचारू शकता शेतकऱ्यांचे प्रश्न. कारण मी गुळ टाकल्याच्या ना याची संख्या वाढीन का? याची
काय टाकल्यानंतर गुळ टाकलं ना याची संख्या वाढीन का? गुळ का हा ठीक आहे तुम्ही आता साईज आणि काहीच वाढणार नाही. आता नाही नाही, हे बियाणं वाढलं पाहिजे ना, बियाणं वाढलं हे पाहिजे ना. बियाणं केव्हा वाढेल मी सांगतो तुम्हाला, जेव्हा हे बियाणं कट होईल तेव्हा. आज झाड जेवढंही शक्तीपूर्वक जेवढंही खालून अन्न ग्रहण करते आहे तेवढं फक्त आणि फक्त त्यातलं 80 ते 70% वाटा याला देते. तुम्ही किती हे झाड याला केव्हा वाढवेल मी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही वेळोवेळी याला जर नेहमी कट गेले 8-8 दिवसाला तर याचं सगळं लक्ष याच्याकडचं त्याच्याकडे जाईल. का बरं? की तुमचं बॉडी शरीर हत्तीसारखं असू द्या पण पायाला काटा टोचला ना तर पुरे बॉडीचं लक्ष काट्याकडे असतं. तसं याचं शरीर केवढंही मोठं असू द्या, याला जिथं इजा होईल तिथं सर्वात आधी तो त्याला भरेल. बरोबर. आता हे कमळ तोडल्यानंतर ह्या झाडाचं सगळं लक्ष हे पाणी बंद कड्याकडे आहे. जसं आपलं शरीर करतं काय, कुठेही घाव लागला की सर्वात अगोदर आपल्या शरीरातल्या अँटीबॉडीज त्या रक्त बंद कसं होईल त्याच्यावरती करतं, आणि ज्याचं नाही झालं तो लंबा लागतो. तसं याचं रक्त जर नाही बंद झालं की हे लंब लागलं. हे पण वनस्पती आहे, यात सगळ्या गोष्टी आहे. थोड्या वेळानं येऊन बघा तुम्ही, अर्ध्या पाऊण तासानंतर हे बंद झालेलं राहील. आता हे ऑटोमॅटिक बंद झालं नाही, या शरीरातल्या याच्या अँटीबॉडीज याला बंद करण्याचं काम करतायत. ते परमेश्वराने त्याला दिलेली ती एक देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीला निसर्गाची ती देणगी आहे. आणि आपल्याला बंद करायचं असलं तर आपण हे तोडल्यानंतर चुलीची जी राख असते, गौऱ्यांची असू द्या का काड्यांची असू द्या, हे काढल्यानंतर तुम्ही ते राख अशी बाजूला ठेवायची. आता माझे व्हिडिओ नाहीये, मी 2004ला जेव्हा 10वी करत होतो त्या टायमाला मी तेच कामं करायची लोकांच्या घरी शेतात. हे कमळ तोडलं ना की राख लावायची याला खालून, चटकन बंद होते ते. बरोबर, पटकन बंद होते. आणि दुसरं की राखेमुळे इथं फंगल येत नाही, कारण राख मध्ये सल्फर असतो. बरोबर, आपण राख पण मारतो ना, राख सल्फर हा सिस्टमॅटिक फंगिसाइडचं काम करतो. आता म्हणून थंडीमध्ये भरपूर शेतकरी ज्यांच्याकडे राख जमा होते ते हे जे पाणी चालवता आपण त्याच्यावरती राख फेकतात. कारण का की हुमस जेव्हा वरती जाते पाण्यासोबत उडून तर ती इथं जर चिपकली तर ते राखेचे बारीक बारीक कण घेऊन तिथं चिपकते, मग तिथं सल्फर जाते. सल्फर जर गेलं तर तुमच्या याच्यामध्ये मग करपा सिगाटोकाचं प्रमाण ते काहीतरी प्रमाणात कमी करते, काहीतरी नाही भरपूर प्रमाणात कमी करते. पण आता जर राख सांगली तर चुलाजनी तर राख येणार कुठून, आणि सांगली तर तो गावात पळत फिरीन, त्याला म्हणते ना पागल झाला, हा चुल्याची राख मागतो लोकांना. म्हणजे फरक पडतो. बरोबर आहे, पण ती आवश्यक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर ज्यांनी पागलपणा केलेला आहे किंवा ते पागल बनून शेती करता आहेत तर त्यांची माती जिवंत आहे आणि शेती जिवंत आहे, आणि त्यांचं यील्ड हे बाकीच्यांपेक्षा सोन्यासारखं आहे. तुम्ही बघा, कारण आज चांगले चांगले विषय गंभीर झालेले आहेत. 40 किलोचा घड काढणं फार मोठी गोष्ट नाही आहे, पण तो 40 किलोचा घड 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष कंटिन्यू काढणं ही बाब आता चुकीची झालेली आहे. पहिले 5 वर्ष चांगली मजा आहे, 6व्या वर्षी कितीही टाकलं तरी तो घडच येत नाही. आहे की नाही असे काही शेतकरी तुमच्याजवळ? संत्र्यावाले 26 वर्षापासून केळी येऊन राहिली हिच्यात. बरोबर. जमिनीचा पोत चांगला ठेवला, जमीन माती जर तुम्ही चांगली ठेवली तर ती तुम्हाला दरवर्षी केळी राहते. पण तुम्ही तिची मशागत, सगळ्या गोष्टी, रासायनिकचा साठा, त्याच्यात जैविकचा साठा, सगळ्या गोष्टी पुरेपूर देत आहेत. पुरेपूर म्हणजे की आवश्यकता आहे तेवढा देत आहेत. शेणखत वगैरे त्याच्या अजूनही कंपोस्ट व्हायचं आहे, ते वरचं पाणी त्यावेळेस यायला लागेल. केळी अतिउत्तम आहे, तुमचा मेहनत पण चांगली आहे, आणि बाकी सोबत चला सगळे शेतकरी. असं नाही आहे की बाबा रोपच लावली पाहिजे, ज्याच्या खिशामध्ये बजेट नाही ते कंद लावा. कंदला पण परिपूर्ण मार्गदर्शन आहे. वेळोवेळी माझा नंबर आहेच किसान कार्यशालावरती. फक्त गाडी चालवत असताना कुठे असे उभे असताना मी फोन उचलू शकत नाही, आणि तुम्हाला मनापासून क्षमा मागतो की मी 10 वाजेचा टायमिंग दिलेला होता पण मी तुमच्याकडे 6 वाजेला पोहोचला. बरोबर, वाटतं भरपूर शेतकऱ्यांना, कारण मला माहिती आहे की किती शेतकरी थांबलेले असतील आणि किती शेतकरी आले असतील. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की
काकणपाडा टेल्हारा दानापूर सोडूनच दिलं मी मध्ये, घेतलंच नाही, गाडी थांबवली पण तिथून निघूनच आलो. मी त्यांना क्षमा मागली की बाबा उद्या येतो मी तुमच्याकडे. तर अशा काही गोष्टी घडतात की त्याच्यामुळे वेळ होऊन जातो. आणि तुमच्याकडे अजून 2 घंटे अगोदर आला असता पण मध्ये जेवणाचा ब्रेक घेतला, कारण भूक एवढी भयंकर लागली. आता मी तर निघून आला असता एकटा, पण हे माझ्या सोबत होते, यांचा पूर्ण ब्रेकअपच झालेला आहे माझ्यासोबत. पूर्ण शेड्यूलच चुकून गेलं यायचं. आपण केडीला चांगलं शेड्यूल म्हणतो ना, आमचं स्वतःचं शेड्यूल चुकून गेलं. आणि हे शेड्यूल चुकलं की हे बघा तुम्ही की किती वर्षानंतर 2च वर्षामध्ये हे रिॲक्ट करेल आम्हाला, पण त्याला रिपेअर करू आम्ही. बरोबर, ठीक आहे. बाकी काही प्रश्न? सीएमई प्रिव्हेंटेशन कसं घ्यायचं सर? हा, सीएमई हा जो विषय आहे, तर सीएमई हा पावसाळा लागला, जसं जुलैचा पहिला आठवडा झाला किंवा ढगाळ वातावरण जेव्हाही राहिलं त्यावेळेस तो येतो. तो कंद लागवड करा का तुम्ही रोपं लागवड करा का काही करा, मेन गोष्ट आहे की जमिनीमध्ये पाणी तुंबून राहायला नको अशा ठिकाणी. कारण मुडी जर नाही चालली तर मग त्याला अन्नाचा पुरवठा करता येत नाही. आणि अन्नाचा पुरवठा जर नाही झाला तर त्या टायमाला अगोदरच सूर्योदय झालेला नसतो. मग सूर्य जर उगवलेला नसला तर फोटोसिंथेसिस होत नाही. म्हणजे काय होत नाही, कच्चं मटेरियल पानामध्ये असतं, म्हणून झाडं पिवळे दिसतात पानं. आता पिवळं पान दिसलं म्हटल्यानंतर थ्रिप्स माइट्स ह्या कलर वरतीच जास्त ऍक्टिव्ह होतो. हा कसा कलर आहे, पोपटी कलर आहे. तुम्ही बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या केळीचे पहिले वरची 3 पानं हे एकदम मस्त लचलदार पिवळे पिवळे दिसतात. मग त्याच्यावरती काय होतं, सगळे थ्रिप्स माइट्स आणि इन्सेक्ट जेव्हा त्याच्यावरती शेविंग आणि हे करतात ना, तेव्हा त्याचं पूर्ण क्लोरोफिल ते ओढून घेतात. ते क्लोरोफिल ओढलं की वरतून कंटिन्युअसली पाऊस चालू असतो. जिथं जिथं ज्या जखमा झालेल्या आहेत तिथं रेषा पडतात. रेषा पडल्या की ते सड लागते. सड दिसली म्हणजे तुम्हाला तो सीएमई दिसतो. आणि तो एवढ्या मोठ्या प्रकारात तो स्प्रेड होतो की तुम्ही विचार करू शकत नाही. तुम्ही उपटून फेका, काही करा, तर त्याला काहीच करू देत नाही. मी मागच्या गेल्या 4-5 वर्षापासून तुमच्या इथं आहेत काय भरपूर शेतकरी की त्यांना उपटून फेकू दिले नाही. त्याला प्रिव्हेंटिव्हली त्या वेळेनुसार काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला वारंवार ते 15 ते 20 दिवस तुम्हाला नेहमी टाकत असतो की हे करा, हे करा, हे करा. कारण आजच्या कंडिशनला कोणत्याही शेतीमध्ये कोणत्याही पिकाला शेड्यूल हा शब्द राहिलेला नाही. की मी तुम्हाला कापूस लावला तर मला साहेब 6 महिन्याचे शेड्यूल देऊन टाका, ते शेड्यूल गेलं खड्ड्यात. कारण आज कापूस लावला आणि 5 दिवसानंतर जर ऊन पडलं तर ते गेलं कामातून, किंवा 5 दिवसानंतर पाऊस पडला तर ते गेलं चेंज. कारण आज काय होईल याचा भरोसा नाही वातावरणानुसार. म्हणून माझं शेड्यूल केव्हाही बघितलं असेल तर 1-1 महिन्याचं येत आहे. आणि ते 1 महिन्याचं बी शेड्यूल मी मागच्या 15 दिवसात तुम्ही केलं का नाही केलं ते विचारून येतं, नाही तर ते शेड्यूलच भेटत नाही तुम्हाला. उगाच कशाला मागचंच केलं नाही तर आता कशाला घेतो. बरोबर आहे की इतकी खराब झाली होती की आखरी हे डिसिजन घेतलं होतं काढून टाकायचं, की काढून टाकायची बुवा. आणि कुठून तरी नंबर भेटला माझा की बा तुषार गबने हे इथं अचलपूर कॉन्टॅक्ट केला. मग यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट राहतच होता नेहमी. बरोबर, यांच्या फोटो शेतातले फोटो काढून तुम्हाला पाठवत होतो. तुम्ही त्याच्यावर मला उपाय सांगायचे. मला जे समजलं समजा ते मी माझ्या पद्धतीने नाही समजलं तर तुमच्यापासून माहिती काढत होतो. आजच्या परिस्थितीला असा प्लॉट आलेला आहे की जवळजवळ ह्याच कंडिशनले प्लॉट आहे. मिनिमम त्याच्या अंदर किती झाडाची संख्या आहे भाऊ? 1750. एकच एकरची झाड लावलेली आहे त्यांनी. 5x5 जवळजवळ 3 हिस्से प्लॉट चांगला राहिला. मतलब 3 हिस्सा प्लॉट गया था. 70% खराब हो गया था, 30% ही बचा था. इन्होंने डिसीजन लिया कि इसको उखाड़ के फेंकना है और अपने को कपासी या तुअर लगाना है. तो मैंने बोला नहीं ऐसा करने का नहीं. हम गारंटी ले रहे हैं. और ज्यादा से ज्यादा 3 महीने कुछ तो भी कालावधि मतलब टाइम हो गया था. तो मैंने बोला 3 महीने, अभी अपने पास में 7 महीने बाकी है, टाइम बहुत है. तो हर दिन ये इनको मैं देता था कि 8 दिन तक ये किया ना, 8 दिन कुछ नहीं करना रमेश भैया की माहिती के अनुसार. और इनको मैं हफ्ते के हफ्ते मतलब 8 दिन के अंतराल पर, 7 दिन के अंतराल पर कुछ तो भी नया बताता. इनका कहना आ रहा था कि ये तो मैंने अभी तक के भी नहीं सुना भाई. ये जो बता रहे ये अभी तक के भी नहीं सुना और देखा भी नहीं और किसी ने बताया भी नहीं. गणेश भाऊ यांनी असं म्हटलं की हे मी ऐकलंच नाही कोणापासून. ये जो बता रहे हैं सही है सर. आपने पूरा फॉलो किया है? पूरा. और इन्होंने जितने चीजें बताई
टाइम टू टाइम। सब लिया सर उन्होंने, जो जो बताए वो सब आते थे प्लॉट पर, शेड्यूल बताते थे, वो हम परचेस करते थे। तो ऐसे व्यक्ति अपने बीच में होना चाहिए या नहीं? होना चाहिए, बिल्कुल सर, 100% होना चाहिए। एक्चुअल उनका भी एक कहना है भैया इनका कि निस्वार्थ सेवा जो होती है, मतलब शेतकरी आज सेवा ही किसान ईश्वर सेवा। किसान बहुत परेशान है। दूसरा कि किसान को मार्केट में कुछ भी हाथ में थमाकर चले जाना, ये गड़बड़िया बहुत है। और किसान के होता क्या है, किसान के पास जब भी वो व्यक्ति जाएगा जब वो परेशान है, और उस परेशानी के चलते वो जो आप बोलोगे वो करने के लिए तैयार है, और उतने समय तक ही रहेगा जितने समय तक उसको उस प्रोडक्ट को उसके गले में डालना है। एक बार माला डाल दी गले में, सामने वाले ने पेमेंट दे दिया कि इसका फोन ही नहीं उठा पाता है, क्योंकि वो इतना बिजी है मार्केट में, खुद वो बिजी है क्योंकि उसके दूसरे के गले में माला डालनी है। तो ये चीजें कहीं ना कहीं हाँ आपके जैसे नवयुवक किसानों को समझनी है। एक्चुअल केले में नहीं, ऑल क्रॉप कोई भी फसल आप लगा रहे हो तो उसकी R&D डाटा आपको खुद को करनी है। कोई एग्रोनॉमिस्ट नहीं, ना कोई बताने वाला नहीं, सही मार्गदर्शन जो कर रहा है उसके साथ में जाना है। दूसरा कि हम काम करते करते हमें इस साल क्या नया सीखने के लिए मिला, जो मैंने खुद मेरे प्लॉट में सीखा, उन चीजों को लिखो, उसको मार्केट में डाल दो, क्योंकि आपने वो चीजों को कर लिया है, जी लिया है, पी लिया है ना। तो ये अभी मैं मेरे उम्र के हिसाब से जितनी जानकारी मैंने हासिल की हुई है, जितना मैं घूम रहा हूँ, बराबर, मेरी पढ़ाई नहीं है लेकिन प्रैक्टिकल है। तो जितना प्रैक्टिकल किया हुआ है उतना मैं किसानों को डायरेक्ट बोल के चला जाता हूँ, और उससे मुझे पता है 101% नहीं 150% उनको फायदा होता है। मेन बात है कि मैं कोई बेच कर नहीं जाने वाला व्यक्ति हूँ कि ये मेरे तरफ से लेकर जाओ। अभी 2 चीजें मैंने आपको स्प्रे के माध्यम से बताई हुई है, एक ड्रिंचिंग और एक स्प्रे। 15 दिन के बाद और इनके केले में आकर आपने देखना वो अलग ही दिखेगा, अगर इन्होंने कर लिया तो। नहीं तो 1 महीने बाद आप आकर मुझे बोलोगे कि ये क्या गड़बड़ वाला पौधा है। मुझे पता है 1 महीने बाद क्या होने वाला है। अगर आज कर लोगे प्रिवेंटिवली तो वो कुछ भी नहीं होने वाला है सब, और पता भी नहीं चलेगा आपको कि इस करने की वजह से ये हुआ है, क्योंकि वो हरा भरा ही दिखेगा और अच्छा ही दिखेगा। हमारी गड़बड़ी कहाँ चालू होती है, जब परिस्थिति बिगड़ने लगती है, पाने पत्ते लाल होने शुरू, केले के ऊपर लाल कलर आना शुरू, जब दिखेगा तब आप बोलोगे कि डालो, सामने वाले को फुर्सत है तो बताएगा, नहीं तो फिर वो 4 दिन बाद बताएगा, फिर वो बढ़ना शुरू, तो वो समस्याएं है। फिर उस समय आप उसको रिपेयर नहीं कर सकते हो, रिपेयर करने का सही समय अभी है। अभी आपका बगीचा जो है कितना सही हुआ है? सर 80%। 80% सही है। तो आप समाधानी हो कि मतलब इनके बताए अनुसार आपने किया तो? और अगर उसमें जो है ट्रैक्टर चला दिए होते तो क्या नुकसान होता? बहुत ही नुकसान होता है सर। 40-50 हजार रुपए का नुकसान। हमने सर पहले भी उसको हुंडे लगाए थे ट्रैक्टर में से, वो गाड़ बोलते हमारे तरफ, वो गाड़ चलाए थे, बाद में आदमी लगा पूरा वो प्लेन किया, और जब ये तुषार भैया खेत में आए थे तब जो ऐसा पूरा ही लगा दिया था हमने ट्रैक्टर सर पे। बेड लगाना अच्छी बात है कि ऐसा नॉर्मल? नहीं, एक्चुअल होता क्या है कि मट्टी का स्ट्रक्चर, एक ही गांव में अगर 10 किसान केला लगा रहे हैं तो हर किसान की मट्टी अलग अलग है। अभी मैं ज्ञान दिला के जाऊं कि बेड बनाकर जाओ, तो आपका 3 किलोमीटर दूर है जहाँ पे पूरी काली मिट्टी है, किसी का भूरान है उसकी भूरी मिट्टी है, वो नहीं है। इसलिए अपना खेत अपनी जानकारी। काली मट्टी रही तो उसमें बेड गिरा सकते हो, ये मिट्टी में नहीं भी गिराया तो ये पानी को लीच आउट करती है, काली मिट्टी ये पकड़ के रखेगी, और ज़्यादा गर्मी हुई तो छोड़ भी देगी, उसमें तड़े भी गिर जाते हैं, इसमें नहीं दिखेगा आपको। लेकिन इसमें भी थोड़ा सा हवा का कंजम्पशन होना चाहिए, जड़ों के पास हवा का आवागमन होना चाहिए। इसके लिए 2 पौधों के बीच में नाली चाहिए, सेंटर में कितनी, इतनी, मेरा हाथ इतना, नहीं तो इतना बड़ा नहीं। नालियों के भी प्रकार है, कोई इतना गिरा देता है, कोई इतना ही चाहिए, खाली एयर कर्टन वाल बने।
क्योंकि जितनी गहरी नाली बनेगी उतना पानी नीचे जाएगा, और जितना पानी नीचे जाएगा उतना न्यूट्रिशन को नीचे लेकर जाएगा। और पौधे की जड़ें कभी भी केले की ऊपर की 6 इंच के दायरे में होती है। आप ऊपर की 3-4 इंच की मिट्टी खोदना शुरू करो, नीचे सब जड़ें ही मिलेगी आपको, बराबर। तो वो अगर पानी 1 फीट नीचे बूंद लेकर जा रहा है, पौधा तो है खड़ा, लेकिन जो भोजन करने वाली जो रूट है वो ऊपर के दायरे में है जहाँ पानी गिरता है डेली, लेकिन न्यूट्रिशन नीचे चला गया है तो फिर लेगा कैसे? आपने बोला था 0.34 छोड़ दिया, उसके बाद में तो 10 घंटा पानी चला है, वो तो सब जमीन में चला गया, वो पौधा कहाँ से लेगा? सर वाटर सोल पर सोलने देने के बाद कितने घंटे तक पानी चलाना फिर इसको? पानी घंटे ही नहीं चलाना है। नहीं, कितने देर तक चलाना? कभी भी पानी जब हमें फर्टिगेशन देना है उससे पहले पानी देना है, फिर बाद में फर्टिगेशन देकर पानी बंद कर देना है। कई किसान पहले फर्टिगेशन बाद में पानी, चलने दो पानी, तो पूरा वो न्यूट्रिशन नीचे। पहले पानी दे दो 2-3 घंटे जो की। रिक्वायरमेंट है आज की, जैसे 4 घंटा हमारी रिक्वायरमेंट है कि हम 4 घंटा डेली मेरी मिट्टी में पानी दे रहे हैं, तो 4 घंटे में लास्ट वाले 3.5 घंटे बाद खेत में जाना है, बढ़िया तरीके से घोल बनाना है, घोल बनाने के बाद में ड्रिप से छोड़ देना है। 15-20 मिनट लगता ही है, बाद में 15 मिनट बैठे रहना है, उसके बाद में या तो मोटर बंद कर दो या लाइट चली जाएगी, बस खत्म कहानी। अगले दिन ही आना है फिर 12 घंटे बाद, तब तक पौधा भी उन चीजों को अपटेक कर लेगा। 500 लिटर पाणी उडाले कमीत कमी 1 तास लागते. नाही, तुमच्याकडे आता ती सोडण्याची प्रणाली काय आहे? विंचुरी आता आमचे सावदा वगैरेचा जर बेल्ट घेतला सावदा में, तो वो पंप है, पेट्रोल पंप, उससे 10 से 12 मिनट में, मेरे वीडियो अगर देखे होंगे तो मैंने कई बार उसको छोड़ते हुए मेरा वीडियो बनाया हुआ है, तो 10 से 12 मिनट में वो 200 लीटर का ड्रम गायब कर देता है। आम्हाला कमीत और कमी उसमें तो 35 से 40 मिनिटं लागते. तो यही तो मैं बोल रहा हूँ कि मेरे पास पेट्रोल पंप है, 15 मिनट में मैं फ्री हो रहा हूँ। आपके पास वेंचुरी है, आप 1 घंटे के लिए फ्री हो रहे हो। जिसके पास वो बैटरी पंप है वो तो 2 घंटा कुटर 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 करता है। तो किसान करेगा क्या? दूसरा, इससे होता क्या है? सही बात है। इससे होता क्या है कि आपने मटेरियल दिया सब पता है, लेकिन वो मटेरियल पानी के साथ नीचे भी जा रहा है। बेनिफिट्स देखो, मटेरियल दे रहे हैं ये समाधान है, लेकिन मटेरियल नहीं मिल रहा है ये असमाधान है। साहब आपने जितना बोला उतना किया, अरे दादा आपने वो बैटरी के पंप से दिया ना, तो बैटरी से पंप से मत दो, बेसल डोज डाल दो, भट्टी खाद बनाकर बेसल डोज डालो, पानी गिरता रहेगा, धीरे धीरे उसके साथ डायल्यूशन होके पौधा लेता रहेगा, काही कटर नहीं, काही पटर नाही, चलने दो, ते चांगलं आहे ना। ज्याच्याजवळ सुविधा आहे, आता कसं आहे, शेती बी सुविधाची आहे, काहींना ट्रॅक्टरच भेटत नाही, लोकांच्या पराठे एवढ्या होऊन जातात तेव्हा त्याचं बिचाराचं शेत नांगरतं, आता तो बी काय करेल? होतं ना असं भरपूर ठिकाणी, मग त्या वेळेच्या अभावानुसार तो मागे पडला। तसं याच्यामध्ये बी आपल्याजवळ काय असते, समस्याला समाधान कधीही शोधायचं, त्याच्या भरोशावर नाही बसायचं, समाधान। आता माझ्याकडे बॅटरीचा पंप आहे, गणेश भाऊने तर मला सांगितलेलं आहे, पण याला तर शेड्यूलला लय वेळ लागेल, बनवा बेसल डोस, टाका पटकन, नळीजवळ असा लांब लांब पटकन जातो, शेणखतामध्ये कुजवून जर जीवामृत टाकून भट्टी खाद लावून जर दिला तर बेस्ट रिझल्ट आहे त्याचे, मटेरियल बी कमी लागेल, कुटर बी होणार नाही आणि काहीच नाही, एकदम बेस्ट रिझल्ट येतात त्याचे। पाण्याचा रेशो व्यवस्थित करायचा, पावसाळ्यामध्ये बेसल डोस भरताना गड्डे करून भरायचा, नाही तर बेसल डोस टाकला, 10 दिवसानंतर पाऊस आला, सगळा बेसल डोस दुसऱ्याच्या शेतात, 3 भरले दादा बेसल डोस, पण तुमचे किड पाळ कसे आले, अगोदर सांगा की कसं बियाणं दिलतं या वर्षी, मागच्या वर्षी एकदमच बेस्ट दिलतं, अरे बाबा त्या कोपऱ्यात वाहून गेलं तिकडे। कोणाचं शेत असं होतं, सगळं पाणी ह्या कोपऱ्यात, तो म्हणतो पहा त्या कोपऱ्यात किती चांगला आहे, आणि इकडेच काय झालं याले, आता काय सांगू या भाऊला। म्हणजे हा फरक आहे, जमीन अशी आहे, ड्रीप अशी टाकलेली आहे, भाऊचे इकडे बी पोंगे कडक आहे, इकडे बी कडक आहे, इथं केळी एकदमच जबरदस्त आहे, कारण ड्रीप मधून सोडेल सगळं इथंच पडत आहे, सगळ्या शेताचं पाणी, गारा, शेण इथं येत आहे। आता इथं 30ची रास, इथं 10चा बी घड पडत नाहीये, तो म्हणतो सांगा साहेब या रोपांमध्ये काय प्रॉब्लेम आहे, अरे मला माहितीये काय प्रॉब्लेम आहे, तू सांग काय झालाय। अशी जमीन असली, इथं चांगले घड, इथं चांगले घड, या माथ्यावरती खराब घड। बाळासाहेब
इथे ते झाला असेल का, वरचा भाग जरा कमजोर आहे, आलं पण तुमच्या दरवर्षीच लक्षात. कमजोर आलं आहे. तुमच्या लक्षात. हे एकदम पद्धतशीर पकडलं तुम्ही, आलं तुमच्या लक्षात, बरोबर. पण इकडे जे तुम्ही केळी बनवली, हं. हे जे पाहिले तुम्ही, त्याच्यापेक्षा सुपर बालदी इकडे तर बनते मग पाणी आल्यानंतर. नाही तर ते होतं काय, या तपनचे भाग आहे हा, ना थोडस, थोडंसं हा पाणी तपेल ना, जास्त. हा सगळं न्यूट्रिशन इकडे वाहून आला. आता हा तुम्ही देताय सगळीकडे सारखं. आता होतं काय, ज्या टायमाला याला तो ओरा भेटेल, सगळ्या गोष्टी भेटेल, तेव्हा ते चमकेल. पण याच्यापेक्षा 1 महिना लेटच आहे ना, मान्य करता की नाही. हो. आता मला सांगा, याला 15चा भाव भेटला आणि त्याला 5चा भेटला, तुम्ही म्हणसान सालं हे बेकार आहे बियाणे, याच्या नांदीने लागायचं, पुढच्या वर्षी गडबड आहे, दुसरं लावू. रिपेअर आपण व्हायला पाहिजे. तुमच्या लक्षात लगेच आलं की साला हे पाणी इकडे खाली जातं, इकडे म्हणून चांगला आहे आणि वरती गडबड आहे. आता तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं ते. हिच्यात एक अधिक असं झालं ना, हिच्यात 3 त्याच्या बी टप्पे लक्षात येतं की अरे याने बरोबर चांगलं, इथं पाणी जास्त पडतंय, या माथ्यावर नाही, या माथ्यावर आपल्याला काहीतरी करावं साहेब, लागेल. आहे. इथं 3 टप्पे आहे. हम्म. पहिला फर्स्ट तिकडला, हम्म. तो धुरा, तिथून 14-15 तास, हम्म. आणि मधातून 15-16 तास, इथून इकडे 17-18 तास. मग तेच आहे ना, म्हणजे आपल्याला quality आपली बरोबर. शेती जी आहे. आता मी काल कुठं ते लाऱ्यामध्ये काय रायखेळ गाव का काहीतरी आहे, इथं याच्याजवळ, त्या शेतकऱ्याचं काय झालं ना, त्यांनी 5,000 दुसरे झाडं लावलेले आहेत. तर ते मला 5,000 झाडांमधून 3,000 झाडं बंच एवढे ते नका पाहू म्हणे साहेब, त्या कोपऱ्यात चाला तिकडे. त्या कोपऱ्यात घेऊन गेले, त्या कोपऱ्यामध्ये ते टेब्यावर ते कोपरं, ते चालतानाच लक्षात येत होतं की आपण पहाडावर चढताय, मग तिथं कशाला तेवढी रास पडेल. आपलं बियाणं नाहीये ते किंवा काहीच नाहीये, पण मनाला समाधान त्यांना की आमच्या हे समोरच्या कंपनीने आम्हाला फसवलाय म्हणे साहेब, तुम्ही बरोबर सांगा की नाही. म्हटलं कंपनीने कोणीच फसवलेलं नाहीये, तुम्ही स्वतः फसलेत. जे की गेल्या 50 वर्षापासून तुम्ही वहिवाट करताय, तर आपली शेती कशी हे आपल्याला कळत नाहीये. मग तुम्हाला समजायला पाहिजे. पराठीत बी तुम्हाला तिथंच कमी उत्पादन मिळत असेल, मग पराठी कोणतं चुकीचं बियाणं दिलं नाही म्हणे. आता इथं मग शेणखताने ते भरतो. म्हणजे काडीची जमीन आहे, तिथं माती शेण पुरवठा व्यवस्थित करा. तिकडचा वरचा भाग जर वेगळा आहे तर तिकडचा सब मेन लाईन वेगळी करा, म्हणजे जेणेकरून सगळा अन्नाचा पुरवठा होईल. काय तुम्ही तर एक तर आहे की एकाच ठिकाणून मटेरियल सुटलं पाहिजे, मग तुम्ही एका ठिकाणून मटेरियल सोडता, मग जिथं जास्त पाणी पडतं तिथंच आधी पडते. त्या डोंगरावर चढतच नाही ते, तिथं फक्त पाण्याचे थेंब पडतायत, मग तिथं चांगली यील्ड येईल का. ते ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून काम करायला पाहिजे. मग ती आपली शेती आणि मग आपला प्रयोग. नाही तर मी सांगितलं 6x5 बेड पाळायचे, डबल लॅटरल टाकायच्या, तुम्ही आलं माझ्या लक्षात. आता सगळं लागले जोमाने 3ऱ्या महिन्यानंतर फोन करता की साहेब इथं उचकतच नाहीये. म्हणजे फरक इथं पडतो. हे साहेबाला घेऊन जायचं 5 म्हणजे मिनिटांनी, बाकी काय 2 मिनिटं हे तसंच बाग आहे हम्म. त्यांची वाली. थोडीशी गडबड झाली, बन मस्त जमलं, पण ते काय आहे काय नाही ते थोडेसे कन्फ्युज. चला ठीक आहे. थोडस 10 मिनिटासाठी चला बाकीचे, चला साहेब. इथून